नमस्कार, मी निष्ठा आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा आपला विषय आहे कार्तिकी एकादशी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। 4 महिन्यांपूर्वी आपण पंढरीची वारी केली। वारीचा सोहळा आपण मनाने अनुभवला आणि आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ झाला। त्या चातुर्मासाचा समारोप करण्यासाठी आज येत आहे कार्तिकी एकादशी। कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय 1 दिवसाचे उपवासाचे व्रत करतात। चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो। कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांचा योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असं मानलं जातं। त्यामुळं हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असंही म्हणतात। आषाढीला देवशयनी तर कार्तिकीला देवोत्थनी एकादशी म्हणून ओळखलं जातं। यानंतरच तुलसी विवाहाची सुरुवात होते, ती याच दिवसापासून। कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात। पंढरीच्या विठुरायाचं स्मरण करण्याचा, त्याच्या नावानं उपास करण्याचा हा दिवस। या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी। एकादशीच्या उपवासाचे स्थान हृदय भक्ती आहे। पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा। शांत दिव्य वातावरण निर्माण करण्यासाठी तुपाचा दिवा किंवा धूप लावा। उपास करताना शरीराला हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे। पाणी, नारळ पाणी किंवा हर्बल पेये वापरा। या दिवशी आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा। ध्यान, मंत्रजप किंवा भगवद्गीतेसारखे पवित्र ग्रंथ वाचण्यासाठी ही योग्य वेळ आहे। सात्विक अन्न खा। जर तुम्ही पूर्ण व्रत निर्जला न ठेवता उपवास करत असाल तर फळे, उकडलेले बटाटे किंवा साबुदाणा खिचडी असे पदार्थ सेवन करावे। कोणत्याही भक्तीसाठी पोशाख स्वच्छ, साधे कपडे हे घालणं महत्त्वाचं आहे। हे सर्व शुद्धतेबद्दल आहे। उपवास करताना पवित्र वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करावे। उपवास हा फक्त तुम्ही काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही काय टाळता याबद्दल देखील आहे। या दिवशी कांदा किंवा लसूण नको, हे राजसिक आणि तामसिक मानलं जातं आणि एकादशीच्या वेळी तुम्ही जोपासत असलेल्या शांत ऊर्जेला त्रास देऊ शकतात। या दिवशी वादविवाद किंवा नकारात्मक ऊर्जा टाळा। एकादशी म्हणजे शांतता आणि भक्ती। गरमागरम संभाषणे किंवा नकारात्मक भावना टाळा, कारण ते तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणू शकतात। या दिवशी दिवसा झोपू नका असं मानलं जातं की एकादशीला दिवसा झोपल्यानं आशीर्वाद चुकू शकतात। प्रार्थना, ध्यान किंवा वाचन यासारख्या हलक्या फुलक्या क्रियाकलापांद्वारे सक्रिय राहा। शक्यतो जास्त खाणे टाळा। जेव्हा तुम्ही उपवास सोडता तेव्हा काहीतरी हलकं करून सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। जास्त खाल्ल्याने उपवासाचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात। एकादशी म्हणजे 10 इंद्रिय आणि 11वे मन याच्या शुद्धीसाठी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। रामकृष्ण हरी। श्रोते हो, तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवनवीन विषय आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।